हॅलो. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. स्टँडर्ड थर्ड. सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज. मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी. We had learned lesson number 8, our need for water, part 1. Now we will learn lesson number 8, our need for water, part 2. Students, we know that the main natural sources of water is rain. Where we can find natural sources of water? Natural sources of water can be found in oceans, rivers, lakes, ponds and streams. म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत? तर पाण्याचा मुख्य स्रोत आहे ते म्हणजे पाऊस. आणि मग आपण नदी, तलाव, झरा, समुद्र हे सगळे पाण्याचे काय आहेत? स्तोत्र आहेत. Can you tell? Look at the picture. Which animals are drinking water at the river bank? बघा हा, नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते आहे? शिप. ओके. Who is playing in the river? Children. म्हणजे पाण्यात कोण खेळत आहेत किंवा डुबत आहेत, खेळत आहेत? तर मुलं. Some people are carrying water home. What will they use it for? म्हणजे काय करत आहेत? काही लोक काय करत आहेत? पाणी भरून नेत आहेत. ते पाणी कशासाठी वापरणार आहेत? ते कॅरी वॉटर दे यूज ॲट होम. म्हणजे ते त्यांच्या घरी ते पाण्याचा वापर करतील. पब्लिक सोर्स ऑफ वॉटर म्हणजे पाणवठा. In many villages, cows, buffaloes and goats come to the river and ponds to drink water. Grass and other bushes can be seen growing near the water hole. Animals bathe themselves in it. Birds like lapwing, kingfisher, egret can also be seen around the water sources. म्हणजेच काय म्हटलं आहे इथे? अनेक गावांमध्ये तळ्यांवर किंवा नदीकाठी गाई, म्हशी, शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात. पाणवठ्याजवळ गवत आणि इतर झुडपे वाढलेली असतात. जनावरे त्यात पाण्यात डुबत असतात. त्याच्याचबरोबर टिटवी, खंड्या, बगळे हे असेही पक्षी आपल्याला दिसतात. People from the village wash their clothes in it. They carry water to use at home. म्हणजे गावचे लोक पाणवठ्यावरती काय करतात? कपडे धुतात व घरी वापरण्यासाठी ते पाणी भरून नेतात. Do you know? People who keep animals provide drinking water to them without fail. We know that these animals to get thirsty, but there are thousands of other animals we do not realize that they too need water. म्हणजेच काय बाळांनो? तर लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. त्यांना तहान लागते हे त्यांना लक्षात येते. पण इतर हजारो अजून प्राणी आहेत की त्यांनाही आपल्याला तहान लागते हे आपल्या लक्षात येते का? ॲन्ट्स, हनीबी, क्रॅब, स्कॉर्पियन अँड ऑल देअर ॲनिमल्स नीड वॉटर. म्हणजेच मुंगी, मधमाशी, खेकडा आणि विंचू अशा सर्व प्राण्यांना देखील पाण्याची गरज असते. Wild animals
also need water. They come to a waterhole in the forest when they are thirsty. So people to go there in order to slide the wild animals. म्हणजे जंगली प्राण्यांना देखील पाण्याची गरज आहे. तहान लागली की ते कुठे येतात, पाणवठ्यावर येतात आणि म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पाणवठ्याजवळ काय करतात, जातात. द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे महत्त्व. People need water not only for drinking, also for cooking and cleaning. We need water for agriculture and industry as well. Water is very important in our lives. म्हणजे काय तर माणसाला पाणी फक्त पिण्यासाठीच लागत नाही, तर स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी माणूस पाणी वापरतो. त्याचबरोबर शेती आणि कारखान्यासाठी सुद्धा पाण्याची गरज असते. माणसाला पाणी लागते, म्हणून आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे. ट्राय दिस, करून पहा. टेक 2 potted प्लांट ऑफ इक्वल ग्रोथ. म्हणजेच एकच वनस्पतीची एकसारखी वाढलेली अशी 2 रोपे असणाऱ्या कुंड्या घ्या. लेबल देम ॲज 1 and 2. म्हणजे काय करा, त्या कुंड्यांवरती 1 आणि 2 असे क्रमांक द्या कुंड्यांना. एव्हरी मॉर्निंग फॉर द नेक्स्ट 5 days वॉटर ओनली प्लांट 1. डू नॉट वॉटर प्लांट 2. म्हणजे काय करायचं आता, त्यानंतर 5 दिवस रोज सकाळी फक्त 1 क्रमांकाच्या कुंडीतील रोपाला काय घालायचं, आपल्याला पाणी घालायचं आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या कुंडीतील रोपाला आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. व्हॉट डू यू सी? प्लांट्स 2 विच हॅज नॉट प्लांट 2 विच वॉज नॉट वॉटर्ड स्लोली डायर्स अप. म्हणजेच काय होतं, तर ज्या कुंडीत आपण पाणी घालणे बंद केले त्या क्रमांक 2च्या कुंडीतील रोप हळूहळू सुकायला लागते. प्लांट 1 लुक फ्रेश अँड ग्रीन. पण मात्र क्रमांक 1च्या कुंडीतले रोप मात्र फ्रेश म्हणजेच टवटवीत राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट डज दिस टेल अस? प्लांट्स नीड वॉटर टू लिव्ह. म्हणजेच काय, वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. वी वॉटर our potted plant. Farmers water the crops in their fields. Could these plants live without water? Thus, we see that plants like animals need water. घरातील कुंड्यांमधील रोपांना आपण पाणी देतो, शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतो. म्हणून पाणी मिळाले नाही तर रोप जगतील का? तर नाही. म्हणजेच प्राण्यांपेक्षा वनस्पतींनाही प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींना देखील पाण्याची गरज असते. डू यू नो सम प्लांट्स लाईक अ बुलरश ग्रो ओनली इन वॉटर. म्हणजे काही वनस्पती आहे, कंसासारख्या ज्या वनस्पती आहेत फक्त पाण्यातच उगवतात. वी कॅन ट्राय अवर बेस्ट टू ग्रो देम इन सॉईल बट दे कॅन नॉट सर्वाईव्ह देअर. म्हणजे जमिनीवर वाढणारे जमिनीवर वाढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाहीत. द लोटस, वॉटर चेस्टनट अँड हायसिंथ आर ऑल्सो प्लांट्स दॅट ग्रो इन वॉटर. म्हणजेच कमळ, शिंगाडा, जलपर्णी याही पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत. ऑलवेज रिमेंबर, everyone should take care to keep the public sources of water clean. It is each one's responsibility to do so. पाणवठ्यातील पाणी खराब होऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी, ती प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. थँक्यू.